नमस्कार श्यामलताई. नमस्कार विनय. नमस्कार. इट्स नाईस टू सी यू. आपल्याला आज बोलण्याची संधी मिळते, फार आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला समस्या कशाची असते पहा, की समस्या आपले जे चुकीचे अझम्पशन्स असतात, मान्यता ज्या असतात चुकीच्या, त्या आपण खऱ्या मानतो आणि त्याच्यामुळे समस्या सुरू होते. या आपल्या सगळ्यांची समस्या हीच आहे. आपल्या जीवनामध्ये 4 प्रमुख मान्यता असतात आणि त्या मान्यता खऱ्या आहेत असं आपण चालत असतो आणि त्याच्यामुळे सगळ्या समस्या निर्माण होतात. आपली मान्यता म्हणजे मी कोण आहे हे आपल्याला माहितीच नसतं. त्यानंतर हे जग म्हणजे काय हे पण माहिती नसतं आणि हे जग चालवणारा कोणीतरी आहे असं आपल्याला वाटतं, त्याला आपण देव म्हणतो. तो कोणी आपल्याला माहिती नसतं. आणि हे सगळं बरोबर व्यवस्थित समजण्यासाठी काय करायचंय हे पण माहिती नसतं. तर ह्या 4 गोष्टींमध्ये आपल्या मनामध्ये पूर्णपणे अझम्पशन्स असतात. आणि हे अझम्पशन्स जेव्हा आपल्या मनातून पूर्णपणे चालले जातात, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच्या सगळ्या समस्या चालल्या जातात. तर आपली पहिली जी समस्या आहे किंवा पहिली जी मान्यता आहे की मी कोण आहे, तर आपण हा देह म्हणजे मी हे आपण मानलेलं आहे. पण हे खरं नसतं. जोपर्यंत आपण स्वतःला देह मानतो, तोपर्यंत हा देह मी, ह्या देहाच्या आतमध्ये मी आणि देहाच्या बाहेर म्हणजे जग असं वाटतं ना. आणि हा देह तर अपूर्ण आहे, म्हणजे ह्याला सीमा आहेत. दिस इज लिमिटेड, दिस इज बाउंड्रीज. आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ना, ते बाउंडलेस आहे. त्यामुळे मग काय करतो, की जेव्हा आपण स्वतःला असं लिमिटेड मानून घेतो ना, तेव्हा मग ह्याला जास्त जास्त कंप्लीट करण्यासाठी आपण जास्त जास्त वस्तू ॲक्वायर करायला लागतो. आणि त्या ॲक्विजिशनचं जे अगदी ग्रोसेस्ट आणि मोस्ट कॉमन स्वरूप आहे, ते म्हणजे अन्न. सो वी स्टार्ट ईटिंग. आणि ॲज लाँग एज वी कीप कन्सिडरिंग फूड ॲज समथिंग अपार्ट फ्रॉम अवरसेल्व्स अँड समथिंग टू बी एन्जॉयड, तोपर्यंत आपल्या आयुष्यातली समस्या जाऊच नाही शकत. सो अनलेस वी हॅव कंट्रोल ओव्हर अवर डाएट, अनलेस वी हॅव कंट्रोल ओव्हर द फूड वी आर इटिंग. म्हणजे आपण लहानपणी श्लोक काय शिकलो होतो? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण न हे जाणीचे यज्ञ कर्म. ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळलाच नाही. तर जोपर्यंत आपल्याला शब्द आणि त्या शब्दांच्या मागचा अर्थ याचा बोध होत नाही, म्हणजे अनुभव येत नाही, तोपर्यंत ते शब्द केवळ पोकळ शब्द असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण कॉलेजमध्ये शिकत असताना जेव्हा लेक्चरर अतिशय बोर करतो आपल्याला, तेव्हा आपण कागदाचे बोळे बनवतो आणि त्याला फेकून मारतो. ऍटलिस्ट मारावे अशी इच्छा तरी होती. आपण किती बोळे खाल्लेत मला माहित नाही, पण आपण मारायची तर इच्छा केली लोकांना. इजंट इट? तर त्या बोळ्यांनी आपल्याला लागणार नाही. ठीक आहे. त्या कागदावर समजा मी हाताने लिहिलं द ग ड आणि बोळा केला आणि मारलं, तरी नाही लागणार. क्या बात. परंतु त्या कागदामध्ये खरंच जर दगड गुंडाळला, तो जर मारला, तो लागेल. म्हणजे काय झालं? शब्द आणि शब्दांचा अर्थ एक झाले. क्या बात. तेव्हा ज्ञान झालं. वा. नाही तर काय, आपण शब्द आणि शब्दांवर पीएचडी वगैरे करू शकतो, शब्द लोकांना शिकवू पण शकतो, पण ज्ञान नाही होत. ठीक आहे ना. तर त्यामुळे मी म्हणजे कोण, मी ह्या शब्दाचा अर्थ काय, ह्या शब्दाचा अर्थ जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपण या दुनियेमध्ये भटकत राहतो. आणि जसं पुस्तकांमध्ये लिहिलं तसं जन्मोजन्मी भटकत राहतो, अनेक जन्म. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, पिछला जन्म अगला जन्म, हे सगळं होतात. हे सगळं खरं आहे किंवा नाही आहे काही माहित नाही मला. आपल्याला फक्त एक गोष्ट खरोखरीच माहिती असते आणि त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका कधीच नसते आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा विकल्प नसते. देयर इज नो ऑल्टरनेटिव्ह. ते म्हणजे माझं असणं. आय ॲम. माझ्या असणेपणाची जी जाणीव आहे ती एकच गोष्ट अशी आहे की जिच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही.
बाकी या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे या किंवा नाहीये. या या आणि शंकाचा प्रश्न नाहीये. असते किंवा नसते, असते किंवा नसते, कुठलीही गोष्ट, या एनिथिंग अपार्ट फ्रॉम माय सेल्फ, असं आपल्याला जे वाटतं की नाही, हो त्याला म्हणतात अनात्मा. या आणि मी जे आहे म्हणजे आय एम, दॅट इज आत्मा, राईट. या आत्मस्वरूप आणि अनात्मस्वरूप, राईट. सो या anything and everything I consider to be, or I assume to be, or I perceive to be apart from myself, या with that thing there is an alternative, whether it is or it is not. या Okay, but या about myself there is absolutely no doubt. नॉट Okay, so that या is the only reality. Okay, या आता हे एक फंडामेंटल ट्रूथ आहे. दुसरं या फंडामेंटल ट्रूथ हे आहे की मला जे माझ्या व्यतिरिक्त आहे असं वाटतंय, व्हॉट एव्हर आय परसीव्ह टू बी अदर देन माय सेल्फ, अनात्मा, हाऊ डू आय ऍक्च्युअली एक्सपिरियन्स इट? आय एक्सपिरियन्स इट ओनली ॲज अन इमेज विदिन माय सेल्फ. ओके, वा बाहेरचं जग आहे असं वाटतंय मला, परंतु ते बाहेरचं जग प्रतिबिंब रूपाने मला अनुभवायला येत आहे. बाहेरचं जग जसं आहे तसं मला अनुभवायला येत नाही. म्हणजे मी आता आपल्याशी बोलतोय तर मी असाच्या असं आपल्या डोक्यात नाही शिरत आहे. या माझं केवळ चित्र आपल्या स्क्रीनवर दिसतंय आणि ते स्क्रीन देखील माझ्या डोक्यात जात नाही. या त्या स्क्रीनवरनं प्रकाश फक्त माझ्या डोळ्यात जातोय आणि त्या चित्राचं माझ्या डोळ्याच्या आतमध्ये एक प्रतिबिंब तयार होत आहे, ते देखील उलट तयार होत आहे, म्हणजे ऊर्ध्वमूलम अधःशाखा. येस त्या उलट्या प्रतिबिंबाचं माझ्या डोक्यामध्ये कुठल्या तरी विजन सेंटरमध्ये गेल्यानंतर सुलट होतं पुन्हा, आणि मला ऍक्च्युली अनुभव त्या वस्तूचा येतच नाही. मला अनुभव केवळ कुठल्या तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा येतोय. हा आता कसं झालं पहा की कसं आपण जग प्रोजेक्ट करतो, की मला ऍक्च्युली अनुभव कशाचा होतोय? मला ऍक्च्युली अनुभव होतोय माझ्या विजन सेंटरमध्ये पडलेल्या एका संवेदनेचा. तेवढाच एक अनुभव होता मला. पण तो अनुभव मला जेव्हा होतो तेव्हा त्या संवेदनेवर यू आर सुपर इम्पोजिंग विक्रमनेस. वा Okay, what you are experiencing is not Vikram at all. You are या experiencing only a shape and a color or many colors. या आपल्याला फक्त रंग रूपाचा अनुभव येतोय आणि त्याच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतोय. त्याच्या प्रतिबिंबाने माझ्या विजन सेंटरमध्ये जी काही संवेदना तयार केली त्या संवेदनेचा मला अनुभव येतोय. परंतु वा त्या संवेदनेला मी नाव दिलं विक्रम. क्या बात क्या बात ठीक आहे. ह्याचा अर्थ काय माहितीये का, की हे सगळं जग बाहेर आहे असं वाटत जरी असलं तरी सुद्धा त्याचा अनुभव मला केवळ त्याच्या वृत्तीमुळे, ती संवेदना जी आहे ना त्याला वृत्ती म्हणतात, मनामध्ये वृत्ती आहे, वृत्ती रूपाने होतो. जगाचा अनुभव मला जग जसा आहे तसा नाही होत. मला जगाचा अनुभव वृत्ती रूपाने होतो. ठीक आहे, आणि त्या वृत्तीला मी नाव देतो. वा That is how I experience the world. So if we understand the या world in this manner, the world doesn't enter our mind unless we give importance to it and we give a name and some kind of shape to it. या तर हे जग जे आहे हे माझ्या मनाचं प्रतिबिंब पण आहे आणि प्रोजेक्शन पण आहे. वा ठीक आहे. जर आपल्याला अशा प्रकारे जगाचा बोध झाला तर मग काय होईल? ज्याप्रमाणे या आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो आणि ते प्रतिबिंब बघितल्यानंतर आपल्याला हे माहिती असतं की ते प्रतिबिंब आहे, ते खरं नाहीये. हा, त्याच्यामध्ये आपण प्रतिबिंबाला नसतो बघत, आपण त्याच्यामध्ये स्वतःला बघत असतो आणि आपण त्या प्रतिबिंबाला सुधारवण्याचा प्रयत्न नाही करत. नाहीतर आपण बघितलं ना अमर अकबर अँथनी, त्याच्यामध्ये कसा तो अमिताभ बच्चन येऊन त्या आरशाला चिकटपट्ट्या चिकटवलं, तसं होईल. तर जगाला सुधारवण्याचा कार्यक्रम म्हणजे त्या आरशावर पट्ट्या लावण्यासारखं आहे. ठीक आहे ना. त्यामुळे मला सांगा की आपण जगाला सुधरवू शकतो का? नाही आपल्या इथे आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र, आपल्या इथले जे महापॉलिटिशियन्स आहेत त्यांना आपण कोणी सुधरवू शकतो का? हं? नाही मग तर
आपण कोणाला सुधारू शकत नाही. आपण सुधारू फक्त स्वतःला शकतो. आणि आपण जर स्वतः सुधारलो, तर काय होतं, की आपला चेहरा जर चांगला असला, तर आरशातलं प्रतिबिंब चांगलंच दिसेल ना. Yeah. Yeah. दिसायलाच पाहिजे. Yeah. त्यामुळे इथे दुरुस्त करण्याची गरज जगाला नाही. दुरुस्त Yeah. करण्याची गरज मला आहे. Yes. माझे आता आजोबांचं मी नाव सांगितलं, त्यामुळे आजोबांचं हो. मला कोट द्यावाच लागेल. आजोबा मला नेहमी हो. सांगायचे, माझं कनेक्ट कर. हो. ते म्हणायचे, की "विक्रम, यू शुड बी ट्राइंग टू फिक्स युअरसेल्फ." म्हणजे यू शुड बी शुअर, म्हणजे यू शुड ट्राय टू ओन्ली करेक्ट युअरसेल्फ अँड नॉट करेक्ट द वर्ल्ड. ठीक आहे? इफ यू आर गुड युअरसेल्फ, देन you can be sure that there is at least one scoundrel less in the world. मी तर काही कोणाला सुधारू नाही शकत. आय हॅव टू. Yeah. तर ते म्हणे की तू स्वतःला सुधारव तेवढंच पुरे. म्हणजे मग काय होईल, हो. ऍटलीस्ट एक लुच्चा माणूस कमी होईल. Yeah. तर ठीक आहे, म्हणजे ते मला ना अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये शिरलंय. वाह! वाह! दुसरं काय होतं माहितीये का श्यामलताई, की मी जर तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचं आणि माझं भांडण होईल. काही गरज. आय हॅव नो डिझायर टू चेंज यू, फिक्स यू, इम्प्रूव्ह यू, नथिंग. काय गरज? वाह! मला फक्त सुपर. मला स्वतःला सुधारण्याची गरज आहे. मी जर स्वतः सुधारलो, मी जर ठीक राहिलो, मला जर हे कळलं, हे पहा, जर जगाला कळलं ना, की मी त्यांना सुधारत नाहीये, तर मग मला कोणी घाबरणार नाही. हो. आणि मला जर कळलं, की हे जग प्रतिबिंब आहे, तर मी जगाला घाबरण्याची काय गरज आहे? हे तर माझंच हो. प्रतिबिंब आहे. हो. माझ्या प्रतिबिंबाला घाबरणारा मी काही चिमणी आहे का, की कुत्रा आहे, की मांजर आहे? नाही, मी तर हो. मनुष्य आहे. तर ही गमतीची जी गोष्ट मी नेहमी सांगतो लोकांना, की आपली जगाकडे बघण्याची प्रवृत्ती जी असते ना, ती चिमणी जशी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघते आरशामध्ये तशी असते. तर ती पहिले बघते आणि मग त्याची भांडण करते. त्याला असं वाटतं, की ते आपल्याला मारायला उठलंय. भांडण करा. त्याच्यावर चोचीवर चोची मारा. हं. पण काही होत नाही. म्हणजे आपली चोच रक्तबंबाळ होते. पण ते काही जात नाही समोरचं प्रतिबिंब. ऑफकोर्स ते कसं जाणार आहे? मग आपण त्या आरशाच्या मागे जाऊन बघून येतो, की ते खरंच आहे का? मग तेव्हा तर ते गायब होतं. आहे की हो. नाही? हो. केव्हा? जेव्हा आपण झोपतो रात्री तेव्हा. ट्रू. तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. मग आपण सकाळी येतो उठून पुन्हा आरशाच्या समोर. अरे, हे पुन्हा आलं का? मग काय करायचं? मग आता आपण योगासनाचा वर्ग चालू करू. पण योगासनांचा वर्ग चालू केल्यानंतर काय होतं, की आपण जितकी चांगली करतो ना योगासनं, तितकीच चांगली ते पण करतं ना. मग योगासनं करून ते गायब होत नाहीये. मग आता काय करायचं? मग आता देवळात चला. हां. आपण भजन कीर्तन करू. भजन कीर्तन केलं, की मग काय आपण देवाला प्रार्थना काय करतो, की देवा, हे जग ना फार वाईट आहे. तू ह्याला नाहीस कर. परंतु प्रॉब्लेम काय होतो देवाचा, की बाकीच्या लोकांना ते जग खूप चांगलं वाटतं. त्यामुळे ते त्याला जाऊन प्रार्थना करतात, की जेव्हा देवा हे जग खूप चांगलं आहे माझ्यासाठी ठेव. म्हणजे ह्याचं जे गमतीशीर उदाहरण आहे ते कसं आहे, की देवा, माझी सासू मला खूप छळते. तू एक काम कर, तू तिला लवकर उचलून घे, तू तुझ्याकडे घेऊन जा तिला. म्हणजे मग मला बरं होईल. ठीक आहे. पण मला हे लक्षात येत नाही, की माझी एक नणंद पण आहे. तिची ती आई आहे. तर ती नणंद पण त्याच देवाकडे जाऊन प्रार्थना करते, की देवा, माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. ती खूप चांगली आहे. तू तिला उदंड आयुष्य दे. मग आता देव करणार काय? किती कन्फ्युजन आहे. दोघा जणांनी 2 वेगवेगळ्या. मग आता हे म्हणजे धिस हॅज बिकम लाइक द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तो काहीच करू शकत नाही. कारण की त्याला त्याच्या पार्टीचे लोकं म्हणतात, की नाही, तुम्ही बंगालमध्ये प्रेसिडेंटचा रूल लावा. हं. आणि बाकीचे लोक म्हणतात, की लगा के तो देखो फिर देखते हैं. तर प्राईम मिनिस्टर काहीच नाही करू शकत ना. असं थोडीच होतं. तर हे ज्या लोकांची अशी अपेक्षा असते ना, की हा प्राईम मिनिस्टर म्हणजे देवाचा अवतार आणि हा हे करेल, ते करेल, तसं नाही होत. तर वी हॅव टू अंडरस्टँड दॅट धिस वर्ल्ड, धिस नेशन, एव्हरीथिंग रन्स अकॉर्डिंग टू सर्टन रूल्स. या. आणि हे रूल्स असे ॲट रँडम, ॲट एनीबडीज व्हिम अँड फॅन्सी बदलवता नाही येत काही. तर हे केल्यानंतर सुद्धा ते जग गायब होत नाही. मग काय करायचं? हे जग आपल्या डोक्यातनं निघून जाईल. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी करायचं काहीच नाही. हे जग जोपर्यंत हा आरसा आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसणारच आहे. क्या फक्त बात है! एवढं क्या समजायला बात! पाहिजे, की हे खरं नाहीये. हे क्या बात! प्रतिबिंब आहे. दॅट इज ऑल. यू हॅव टू ओन्ली अंडरस्टँड. क्या बात! दॅट इज ऑल.
अंडरस्टँडिंगचा वा प्रश्न आहे. वा इफ द अंडरस्टँडिंग इज प्रॉपर, देन यू विल बिहेव प्रॉपरली. वा सेल्फ डिसिप्लिन इज ए नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ अंडरस्टँडिंग, अवेअरनेस. दॅट्स ऑल. मग कोणी कोणाला सांगण्याची पण गरज नाही की तुम्ही असं करा, अमुक करा, तमुक करा. तुम्हाला जर कळलं की 5व्या मजल्यावरनं उडी मारल्यानंतर आपला कपाळमोक्ष होणार आहे, तर आम्ही मुकाट्याने लिफ्टनी येऊ खाली किंवा पायी चालत येऊ. त्याच्यापेक्षा लवकर येऊ शकतो ना बाल्कनीतनं उडी मारली तर. इट विल बी क्विकर. No. विल वी डू दॅट? नो, बिकॉज वी Yeah. नो दॅट टेकिंग दॅट ऑल्टरनेटिव्ह इज गोइंग टू बी डिझास्टर्स. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की चुकीच्या आहारामुळे आपला सत्यानाश होईल हे आपल्याला ते खात असताना जाणवत नाही. हा प्रॉब्लेम. म्हणजे व्हाईल वी आर जम्पिंग फ्रॉम द बाल्कनी, व्हाईल वी आर इन द एअर, इट फील्स ऑसम Hmm. until we crash. Jumping from the balcony is not a problem. Gravity is not Yeah. a problem. Hitting the ground is the problem, isn't it? वा समजा आपण नुसतंच पडलो, if we are simply falling through space, वा it will be such a fun experience, isn't it? त्याच्यासाठी Yeah. that is precisely why people go to skydiving. Yeah. कशा करता? It's a thrilling experience. Yes. So while that experience is happening, it's quite thrilling. तर जेव्हा आपण आपल्या इंद्रियांचे भोग घेत असतो किंवा जग हे आपल्यापेक्षा वेगळं आहे असं समजून आपल्या इंद्रियांच्या मार्फत शब्दस्पर्श रूप रसगंध या विषयांचे भोग करत असतो, तेव्हा तो आनंद, विषयानंद इज फिनॉमिनल, इट्स ब्युटिफुल, इट्स प्लेजरेबल. Yeah. Yeah. परंतु व्हेन वी क्रॅश, आणि हे क्रॅश कधी होतं माणूस, जेव्हा केव्हा ना केव्हा तरी आपल्या आयुष्यामध्ये अशी घटना घडते किंवा असा प्रसंग येतो की जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की नाव दिस इज इट, दिस इज द डेड एंड, आय हॅव क्रॅश्ड. ह्याच्या Yeah. पलीकडे आपण नाही जाऊ शकत. Yes. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन टू अर्जुन. Yeah. अर्जुनाचं वय होतं 86 आणि कृष्णाचं वय होतं 89. तेव्हा महाभारताचं युद्ध झालं. तोपर्यंत ह्या अर्जुनाला हा कृष्ण म्हणजे भगवान आहे माहितीच नव्हतं. माहितीच मेरे नव्हतं. सखा, मेरा ये, मेरा वो, मेरा यार, वा वा में गले डालकर वा हाथ डाल के घूम रहे हैं और इधर उधर, वा भगवान है करके पता ही नहीं, वा है ना. तर तोपर्यंत आपल्याला त्याच्याकडनं काही शिकण्याची इच्छा झाली. ठीक आहे. तरी अर्जुन बरा होता. व्हॉट अबाउट दुर्योधन, दुःशासन? दुर्योधनाचं एक वाक्य आहे महाभारतामध्ये, जानामी धर्मम नच मे प्रवृत्ति, जानामी अधर्मम नच मे निवृत्ति. धर्म क्या है मैं जानता हूं, लेकिन वो करने की मेरे को इच्छा नहीं होती. और क्या बात. अधर्म क्या है वो भी मैं जानता हूं, लेकिन उससे छुटकारा मैं पा नहीं सकता हूं. तर मला सांगा की दुर्योधन आणि दुःशासनाच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष भगवान कृष्ण होते. होते. भगवान कृष्ण त्यांना सुधरवू नाही शकले. क्या बात है. वा. म्हणजे जिथे प्रत्यक्ष भगवान नापास झाला, तिथे मी पास होईन किंवा आणखीन कोणी पास होईल ह्याच्याबद्दल अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. क्या बात है डॉक्टर, क्या बात. म्हणजे तुम्ही लोक किंवा मी ज्यांच्याशी बोलतो ते लोक दुर्योधन दुःशासन नाही आहे ते मला माहिती आहे, पण मी कृष्ण नाही मला माहिती आहे ना. त्यामुळे मी कोणाला सुधारणार? क्या बात है. मी स्वतःच दुर्योधन दुःशासन आहे. क्या बात, क्या बात. राईट. सो आय नीड टू फिक्स माय सेल्फ, नॉट द वर्ल्ड. हे Wow. पहिलं प्रिन्सिपल आहे जगण्याचं. इफ यू वॉन्ट टू हॅव अ पीसफुल वर्ल्ड, if we want to have a peaceful world, we will have to follow this one fundamental discipline that don't try to correct anybody. त्यांना जसं राहायचं राहू. त्यांना जर त्यांच्या इच्छेनी किंवा त्यांच्या अज्ञानानी किंवा त्यांच्या आनंदा खातर, शौक खातर उनको अगर जाकर के डूब मरना है तो तुम कैसे बचा सकते हो? उन्होंने अगर ठान लिया कि मुझे डूब मरना है तो मरो. मरना ही है. जब तक उनको ये समझ में नहीं आता है कि यहाँ पे छलांग लगाने के बाद मुझे चोट आने वाली है और उनका ये दृढ़ निश्चय नहीं हो जाता है कि मुझे ये अभी नहीं करना है, तब तक उनको कोई नहीं सुधार सकता. तो अर्जुन क्यों सुधरा? क्योंकि उसकी सुधरने की इच्छा थी. उसने क्या बात. भगवान से Yes. कहा कि भगवान Yes. आपके शरण में आया हूं, क्या आप बात. मुझे बचाइए. क्या बात. तब Yes. जाकर के अर्जुन को कृष्ण ने बचाया. तो ये अर्जुन जो होता है वो मैं ही होता हूं. जब मेरा वाह. मन विषयों के पीछे भागता है और मैं जब तक जगत को सत्य मानता हूं, तब तक मैं ही अर्जुन हूं.
ठीक है? और जब मुझे ये समझ में आता है कि नहीं, दिस इज़ द डेड एंड, इसमें सैटिस्फैक्शन नहीं मिल सकता है, तब जाकर के मेरी अंदर की यात्रा शुरू होती है और तब जाकर के मेरी जो बुद्धि होती है, वो बुद्धि मुझे मार्गदर्शन करती है और उसी को कहते हैं कृष्ण। वाह! तो ये अर्जुन भी बाहर नहीं होता है और कृष्ण भी बाहर नहीं होता है। अर्जुन भी हमारे ही अंदर होता है और कृष्ण भी हमारे ही अंदर होता है। वाह! तो ऐसा है। तो ऐसा अगर वाह! हम समझेंगे ठीक तरह से और सुधरने का दृढ़ निश्चय करेंगे, तो फिर सुधरने के सिवा हमारे जीवन में कुछ भी नहीं हो सकता। हमने अब ये ठान लिया, आई हैव डिसाइडेड once and for all that I am going to lift myself up. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव परिप्राप्तना, असं भगवानाने सांगितलं. आपण फक्त स्वतःला सुधारू शकतो, येस. आपण दुनियेला नाही सुधारू शकत. जर आपण हे स्वतःशी पूर्णपणे ठरवून घेतलं की आता मी सुधारणारच, तर आपल्याला भगवान पण थांबवू नाही शकत. असं आहे. पटतंय ना? ॲब्सोल्युटली. तर आपण आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते समजा आपण निसर्गाच्या नियमांप्रमाणे चाललो, तर निसर्ग आपल्याला त्या जागी घेऊन जाईल, याच्याबद्दल संपूर्णपणे खात्री बाळगावी. वाह, वाह, वाह! ओके? वाह! सो ऐसा अगर हम करेंगे, तो हम पहुँचेंगे. हमारे बिल्कुल, बस में बैठ जाओ. बिल्कुल. और हमारा जो ड्राइवर है, वो हम नहीं है. हमारा ड्राइवर खुद भगवान श्री कृष्ण आहे. कृष्ण है. तो आमचा सारथी आहे. आम्ही वाह! फक्त त्याच्या पायाशी पूर्णपणे नतमस्तक आहोत आणि शरण आहोत. तर वाह! तो आम्हाला बरोबर ठिकाणी घेऊन जाईल याच्याबद्दल आमची खात्री आहे. कारण की त्यांनी सांगितलंय स्वतः, की तो स्वतः काय म्हणतो, की तुमचं जे योग आणि क्षेम आहे ना, ते मी चालवेन. ठीक आहे? येस. त्याचा श्लोक आठवतो का तुम्हाला? अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आठवतं वहाम्य. ना? हो. तर कसं असतं पहा, की हा संपूर्ण श्लोक आहे ना 32 सिलेबसचा, अनुष्टुप छंदातला आहे ना. हां. हं? अनन्यास चिंतयन्तो माम 8, ये जनाः पर्युपासते 8, तेषां नित्याभियुक्तानां 8, योगक्षेमं वहाम्यहम् 8, असे 32 झाले. तर ह्या 32 पैकी शेवटचे 8 म्हणजे 1/4 झाले ना, 25%. तर हे 25% LICनी आपलं ब्रीदवाक्य म्हणून लावलंय, राइट? योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आपण तर त्याच या. घरात जन्माला आलो, राइट? हो. तर ह्या 25% LICवर आपला 100% विश्वास आहे. आणि ज्या भगवंतानी 100% श्लोक सांगितला, त्याच्यावर आपला 0% विश्वास. ही आपली समस्या आहे. करेक्ट आहे ना? अशी गंमत आहे. येस. तर येस. जर आपल्या लक्षात आलं, की आपला योग आणि क्षेम चालवणारा भगवंत आहे. भगवंताच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संधी येत असतात. त्या संधीचं आपण सोनं करतो की माती करतो, हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. या. सोनं केलं तर काय होईल, की उद्धरेत आत्मनात्मानं, आणि माती केली तर नात्मानं अवसादेत, असं होईल ना? येस. असं आहे. तर अशा प्रकारे जर आपण समजून घेतलं स्वतःला आणि अशा प्रकारे जर जगाला समजून घेतलं आणि आपण काय करायला पाहिजे, हे जर आपल्याला आपल्या हातून कळलं, म्हणजे कृष्णाने जर आपल्यावर कृपा केली आणि आपला स्वधर्म काय आहे, हे आपल्याला जर कळलं, तर मग आपण तो स्वधर्म करू. तो स्वधर्म आपण कर्तव्य बुद्धीने करू. तो स्वधर्म आपण आनंद प्रकट करण्यासाठी करू. ते कर्म करत असताना आपल्याला त्या कर्मातून काय फळ मिळेल याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही. जे फळ मिळेल ते आपण वाह! कृष्णाच्या कृपेने आपल्याला प्रसादक रूप वाह, वाह! मिळालेलं आहे, म्हणून ते आपण कृष्णाच्याच चरणी परत अर्पण करू. वाह, वाह! अनासक्त भावाने आणि सुखाने आणि समाधानाने राहू. कारण की योगक्षेम चालवणारा तो आहे. मला सांगा, की आपल्याला जे काही फळ मिळतं, त्या फळामधलं सुद्धा आपण सगळंच्या सगळं फळ तर खाऊ नाही शकत. जेवढी आपल्याला नाही. भूक असेल तेवढंच खाऊ ना. येस. तर जर आपण अशा प्रकारे आपलं सगळ्याच्या सगळं कर्म केलं आणि अशा प्रकारे सगळ्याच्या सगळं आयुष्य जर चालवलं, तर आपलं आयुष्य तर चांगलं होईलच. परंतु आपल्या सभोवताल जे लोक आहेत,
आपल्या सान्निध्यात जे लोक आहेत किंवा आपल्या संपर्कात जे लोक येतात, त्यांचं आयुष्य आमूलाग्र बदलतं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. हो. म्हणजे आता बघा, की आपण आत्ता जस्ट श्वेताला भेटलो. तिने हे सगळं म्हणजे तिचं सगळं शास्त्र तिने पुस्तकातनं वाचून अनेक वर्ष लोकांना सांगितलेलं आहे. हो. परंतु ह्या प्रकारचा प्रयोग तिने केल्याबरोबर विदिन ए फ्यू डेज तिच्यामध्ये परिवर्तन घडलं. हां. अशा प्रकारची जादू प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकते. आणि वाह! हा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. तर आहारशुद्धीने देहशुद्धी होते. आहारशुद्धीने देहशुद्ध झाल्यानंतर चित्तशुद्धी देखील होते. चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर शुद्ध चित्तामध्ये परमात्म्याचं दर्शन स्पष्टपणे आपल्याला जाणवतं. क्या बात है! तर असं परमात्म्याचं दर्शन जर आपल्याला 24 तास होत राहिलं, तर किती चांगलं होईल. वाह! वाह! तर हा आमचा जो कार्यक्रम आहे, सत्वाचा जो कार्यक्रम आम्ही करतो, त्याच्यामध्ये आहारशुद्धीतून चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीतून स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन, अशा प्रकारचा हा कार्यक्रम. ह्याच्यामध्ये जे लोक येस. येतात, जे लोक आमच्यासोबत राहतात आणि ज्या लोकांनी ह्या प्रकारचे नियम पाळलेले आहेत, त्यांना त्याची कमीत कमी झलक तरी दिसलेली आहे. आणि वाह! नुसती झलक जरी दिसली ना, तरी सुद्धा आपलं जीवन आमूलाग्र बदलू शकतं. असा हा आमचा कार्यक्रम आहे. तर त्यामध्ये तुम्ही आलात. आम्हाला आनंद आहे, येस. समाधान आहे. थँक यू. यू आर मोस्ट वेलकम. थँक यू डॉक्टर. थँक यू. आणखीन काही आपल्याला याच्याबद्दल आत्ता मी जे सांगितलं ते सगळं समजलं, पटलं? काही प्रश्न आहेत? नाही. व्हेरी गुड. समजलं, पटलं, जाणवलं. आणि ते नो आपण क्वेश्चन. करणार आहे. करण्याबद्दल आपला निश्चय पक्का आहे. ॲब्सोल्युटली. नाही. व्हेरी मच वंडरफुल. करणार. तर आपण इथे आलात, माझ्यासोबत काही वेळ घालवला, आपण सत्संग केला. मला फार समाधान आहे. भेटू आपण परत थँक यू. लवकरच. थँक यू डॉक्टर. नमस्कार.